नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विशाल पवार, एलिगन्स क्लिनिक सुरत इथून तुमच्याशी संवाद साधत आहोत. आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने वेगवेगळ्या विषयांवर आम्ही तुम्हाला माहिती देत असतो आणि आजचा हा व्हिडिओ फिअर ऑफ सर्कमसिजन या टॉपिकवरती आहे. खूप साऱ्या लोकांना, यंग जनरेशनमधल्या आजकालच्या पिढीतल्या मुलांना सर्कमसिजन करायचं असतं, पण त्यांच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात, भीती असते किंवा इंटरनेट वेगवेगळ्या माध्यमातनं त्यांच्या मनात पूर्वग्रह असं अनुमान असतं ज्याच्याबद्दल त्यांना बोलायचं असतं, पण मनात या सगळ्या गोष्टींचं कावर माजल्यामुळे त्यांच्या शंकांचं निरसन होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सर्कमसिजन करण्यासाठी डर लागत असतो, जीव घाबरत असतो की ही प्रोसिजर आपण करायची का. दुसरी गोष्ट, करायची तर याच्याबद्दल कुणाशी बोलायचं, घरच्यांशी बोलताना त्यांना लाज वाटत असते. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या मनात पूर्वग्रह असा असतो की ही शस्त्रक्रिया केल्यानंतर मला लैंगिक प्रॉब्लेम होतील का, खूप सारा रक्तस्राव होईल का, अजून दुसरे वेगवेगळे त्रास होतील का. या सगळ्या विषयांवर मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. सर्कमसिजन म्हणजे सुन्नत किंवा सुंता ही एक साधारण प्रोसिजर आहे जी सर्जन करत असतो. याच्यामध्ये तुमच्या लिंगाची वरची कातडी कापून वरची कातडी आणि खालची कातडी जोडली जाते. या बाबतीत जेव्हा तुम्हाला लिंगाच्या संबंधात कसल्याही प्रकारचा त्रास असेल तर तुम्ही आपल्या कुटुंबातल्या किंवा जवळच्या कुठल्याही व्यक्तीला याच्याबद्दल बोलू शकतात. याच्यात लाज वाटण्यासारखं काहीही नसतं आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही आमच्या सेंटरला एलिगन्स क्लिनिक अडाजण इथं घेऊन आलात तर आम्ही या समस्येच्या बाबतीत विस्तृत माहिती त्यांना देऊ शकतो, वेगवेगळ्या पद्धतींच्या बाबतीत त्यांना जाणकारी देऊ शकतो आणि तुमच्या ट्रीटमेंट उपचाराबद्दल आपण पुढे डिस्कशन करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही प्रोसिजर केल्यानंतर कुठल्या प्रकारचा लैंगिक प्रॉब्लेम या प्रोसिजरमुळे होत नसतो. उलट असं म्हटलं जातं की सर्कमसिजन केल्यानंतर लिंगाची वरची कातडी काढल्यामुळे जो वरचा भाग असतो त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होते. याच्यामुळे लैंगिक संबंधाचा टाइम आणि आनंद दोघंही वाढतात. या प्रोसिजरमध्ये रक्तस्राव म्हणजे ब्लिडिंग खूप होऊन रक्त चढवण्याची कुठलीही घटना आजपर्यंत आमच्या सेंटरला झालेली नाही किंवा बाहेरही कुठं निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे ही सर्जरी अत्यंत सेफ अशी सर्जरी आहे. आमच्या सेंटरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीद्वारे आम्ही सर्कमसिजन करत असतो. सर्कमसिजन करायची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची प्रोसिजर जी सगळीकडे करण्यात येते ती म्हणजे स्टिच द्वारा, म्हणजे टाके घेऊन लिंगाची वरची कातडी काढून त्याला टाके घेणे. वरच्या आणि आतमधल्या कातडीला एकमेकांना टाके घेऊन जोडतात. दुसरी जी पद्धत असते ज्याद्वारे आम्ही आमच्या सेंटरमध्ये सर्कमसिजन करत असतो ती असते स्टॅपलर सर्कमसिजन टेक्निक. याच्यामध्ये एक स्पेसिफिक डिव्हाइस म्हणजे एक यंत्र असतं ज्याच्या साहाय्याने आम्ही लिंगाची वरची कातडी काढून टाकत असतो आणि लिंगाची वरची कातडी काढणं, हिमोस्टॅसिस म्हणजे रक्तस्राव थांबवणं आणि बाहेरची कातडी आणि आतमधली कातडी जोडणं, या तिघही गोष्टी एकाच वेळेस त्या मशीनद्वारे होत असतं. अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या टेक्निक्सद्वारे आमच्या इथे सर्कमसिजन ही प्रोसिजर करत असतो. आता या प्रोसिजरबद्दल एक विस्तृतरित्या मी तुम्हाला सांगत आहे की ही जी प्रोसिजर आहे ही अत्यंत कमी वेळात होणारी प्रोसिजर आहे. ज्याच्यात तुम्ही प्रोसिजरसाठी सेंटरला येतात, प्रोसिजर आपण स्टार्ट करतो, प्रोसिजर संपली की त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही डिस्चार्ज देत असतो. याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये थांबायचं किंवा 2 दिवस 3 दिवस ॲडमिट राहायचं किंवा IV अँटीबायोटिक घ्यायचं असं कुठल्याही प्रकारची मोठी प्रोसिजर नसते. सर्कमसिजन ही प्रोसिजरमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, पेन होत नाही. कारण ही प्रोसिजर करत असताना आम्ही तुम्हाला लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे तेवढा भाग आम्ही बहिरा करत असतो, सुन्न करत असतो आणि हे सुन्न करत असताना अत्यंत बारीक अशा सोयीचा आम्ही उपयोग करत असतो की जी देत असताना सुद्धा त्रास होत नाही. सर्जरी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पेनकिलरच्या टॅबलेट देतो. एकंदरीतच ही प्रोसिजर अत्यंत कमी वेदनादायक किंवा तुम्ही म्हणू शकता की पेनलेस सर्जरी असते. या प्रोसिजरमध्ये
कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव होत नाही जर तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्य सर्जनकडे ट्रीटमेंट घेतली तर. आमच्या सेंटरमध्ये पेनलेस आणि ब्लडलेस सर्कमसिजन ही पद्धती होते, म्हणजे रक्तस्राव अजिबात होत नाही किंवा नगण्य होत असतो. आणि प्रोसिजर झाल्यानंतर पेशंटला त्याचे व्हायटल स्टेबल असतात. थोड्या वेळाने आम्ही त्यांना डिस्चार्ज करत असतो. तुम्हाला या विषयाबद्दल अजून काही बोलायचं असेल तर व्हिडिओच्या खाली आमच्या सेंटरचा अपॉइंटमेंट आणि रिसेप्शनचे नंबर दिलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधून कधीही आमच्या सेंटरला व्हिजिट देऊ शकतात. लक्षात ठेवा, आमचं सेंटर एलिगन्स क्लिनिक हे अडाजन सुरत येथे आहे. धन्यवाद.